हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय. When the number of turns in a coil is doubled without any change in the length of the coil, its self-inductance is option A becomes 4 times, B becomes 2 times, C gets hard and D remains unchanged. आता सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए कॉइल त्याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो μ0 m²a डिवायडेड बाय L. L म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आणि L ही लेंथ. मग आता ही लेंथ ही तशीच ठेवली आहे पण नंबर ऑफ टर्न्स काय झाले तर ते डबल झालेले म्हणजे N2 दॅट इज इक्वल टू ट्वाइस N1. मग आता μ0 कॉन्स्टंट, एरिया कॉन्स्टंट, लेंथ कॉन्स्टंट तर सेल्फ इंडक्टन्स दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n². म्हणजे नंबर ऑफ टर्न्सच्या स्क्वेअरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये सेल्फ इंडक्टन्स बदलतो. मग फायनल काढायचा आहे L2 बाय L1 दॅट इज इक्वल टू N2 बाय N1 चा स्क्वेअर. मग N2 बरोबर काय टाकायचं ट्वाइस N1. N1 काय झालं कॅन्सल झालं आणि मग 2 चा स्क्वेअर म्हणजे फायनल सेल्फ इंडक्टन्स दॅट इज 4 टाइम्स इनिशियल सेल्फ इंडक्टन्स. जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे. तर या पद्धतीने सोडवायचंय. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग थिंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.